तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। नाहीतर काय करणार आहेस? नाहीतर मी श्रेयसचं सत्य मीडिया समोर सांगेन। सुप्रसिद्ध उद्योजिका द यशोधरा सरनाईक यांच्या मुलाला वेड लागलाय। मोनिशा, तू जरा शांत राहशील का? आम्ही आता ना बाहेर आहोत, आम्ही तुला फोन करतो। नक्की नक्की। ओके ओके। श्रावणी, 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 एकदा माझ्याकडे बघ। अगं हे काय? तुझ्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन? श्रावणी, फायनली आपलं लग्न ठरलंय, तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे, पण हे मला सांग, तू तयार आहेस ना आपल्या लग्नासाठी? हो, पण काय? श्रावणी, अगं आपलं इतक्या वर्षांचं स्वप्न होतं की एकमेकांशी लग्न करायचं, आणि आता आजी म्हणाली ना की आपल्याला छान सुखाने संसार करायचा आहे, श्रेयसला सांभाळायचं आहे, आणि पुढे जाऊन आपल्याला मुलं। ते सगळं आठवूनच घाबरले मी। आपण आपल्या प्रेमाच्या आवेगात खूप चुकीचं वागलोय, आणि म्हणूनच गोष्टी आपल्या हाताबाहेर गेल्या। कितींदा सावरायचा प्रयत्न केला, पण सगळंच विस्कटलंय। प्रत्येक वेळी लग्न ठरत असताना काही ना काही अडथळे येऊन ते लग्न पण मोडलं, आणि शेवटी या सगळ्यात ताई गेली, आणि श्रेयस भाऊजीची ही अवस्था। खूप भीती वाटते, यावेळेस तरी आपलं लग्न नीट पार पडेल ना? श्रावणी, तू काळजी करू नकोस। तू, मी आपल्या प्रेमाने खूप सोसलंय, खूप संकट आली, खूप प्रॉब्लेम्स आले, पण मी तुला प्रॉमिस करतो यापुढे सगळं नीट होणार आहे। बघ ना, कितीही संकट आले तरी आपल्या एकमेकांवरचं प्रेम कमी नाही झालंय, वाढतच गेलं। यासाठी तुला आनंद व्हायला हवा, आपलं प्रेम जिंकलंय। ही स्माइल तुझ्या चेहऱ्यावर खूप छान दिसते, अशीच हसत राहा। हॅलो, मोनिशा बोलतेय। मोनिशाचा कॉल म्हणजे जबरदस्त न्यूज, राईट? नाही, अजून हेडलाईन सांगत नाहीये, फक्त एक दिवस थांब, ही ब्रेकिंग न्यूज तुम्हालाच मी देणार। हा, आता ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे यशोधरा ठरवेल। येस, यू गेस्ड इट राईट, फक्त एक दिवस थांब। ओके।
काय झालं? काही नाही. साडीत छान दिसतेस. थँक्यू. अगं बाई, किती लाजलीस. छान दिसतेस. सून शोभतेस हो माझी. बाबा सरिताताई, दृष्ट काढावं लेकीची. हो, तिचीच काय, आज दोघांचीही दृष्ट काढते. खरंच आहे, आजचा दिवस ना शुभच मानायला हवा. अहो, लग्नाचा नुसता विचार चाललाय तरी घरात किती आनंदी वातावरण झालंय. बरं, मी काय म्हणते, गुरुजी येणार आहेत तर उपवासाचं करू दे की आहेत ते पोहे? ते सगळं नंतर बघूया आपण. तुम्ही आधी बसा. चला 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 या बाबा. या. ये श्रावणी बाळा, बस. मी तरी कशी आहे बघा. मुहूर्त काढायला निघाले, पण तुमच्याशी रीतसर बोलणंच केलं नाही. नाही म्हणजे ह्या लग्नाला तुमची परवानगी आहे ना? विरोध नाहीये ना तुमचा? काय झालं? नाही, काही मनात शंका असेल तर सांगा मला. हं? कसलंही दडपण ठेवू नका. आजी, म्हणजे आमचा विरोध नाहीच आहे हो. ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, पण राहून राहून एकच विचार मनात येतो हो. काय तर? आम्ही आमची एक मुलगी या घरात दिली होती, पण आम्ही तिला गमावली. आणि आता साहजिक आहे तुमच्या मनात असले विचार येणं, पण आराध्याच्या मनात यशोधरेविषयी संशय एवढा टोकाला गेला होता ना,